नमस्कार. मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. वाहन मालकांनी आता पावसाळा आहे, वाहन चालवताना सांभाळून चालवा, वाहनांचे आपापल्या ब्रेक तपासा, वाहनांचे पेपर अपडेट ठेवा की जास्ती प्रवास करताना रस्त्यावरती पाणी साठलेले असते, खड्डे खुड्डे असतात आणि गाड्या मग स्लिप होतात किंवा आपल्या गाडीचं नुकसान होतं किंवा अपघात टाळायचे जर असतील तर वेग मर्यादा ही प्रत्येकानं सांभाळा की जादा या पावसाच्या ह्याच्यात गाड्या चालवताना सांभाळून चालवा. आता काय बरीचशीच लोक असे म्हणतात की आपण बाईक चालवताना त्यांना काय ड्रेस कोड करता येईल का, पण बाईकसाठी असा कुठलाही कायद्यानुसार त्यांना ड्रेस कोड हा करता येणार नाही. आता काय बरेचसेच बाईकवाले म्हणतात आम्ही पाक लुंगी लावून सुद्धा आम्ही टू व्हीलर चालवू शकता का? चालवू शकता. कायद्यात असा कुठलाही टू व्हीलरसाठी ड्रेस कोड करता येणार नाही, परंतु रिक्षा टॅक्सीवाल्यांच्यासाठी खाकी ड्रेस आहे. प्रवासी वाहतुकीतल्या वाहनांना हा ड्रेस कोड हा करता येतो. पण टू व्हीलरसाठी मात्र कायदा आहे की जर तुमचं टू व्हीलरचं लायसन तुमच्याकडे हवं आहे ते वाहन चालवताना किंवा वाहनाचे पेपर तुमची PUC हवी आहे, इन्शुरन्स हवी आहे, वाहनाचे पेपर अपडेट पाहिजेत आणि तुम्हाला हेल्मेट हे वापरावं लागतं. हेल्मेट नसेल तर तुम्हाला 1000 रुपये फाईन आहे. परंतु बाईकसाठी टू व्हीलरसाठी असा कुठलाही ड्रेस कोड नाही. परंतु अपघात होऊ नयेत म्हणून आपण टू व्हीलर चालवताना की आपणाला कुठला त्रास होणार नाही, आपणाला त्या गाडीचा ब्रेक मारता आला पाहिजे, त्यासाठी योग्यच कपडे वापरा, मी ह्या मताचा आहे. शिवाय आपलं पायातलं चप्पल वगैरे हे कसं असावं, जर स्लीपर असेल तर आपण किक मारताना गाडी स्लिप आपणाला ते हाताळता येत नाही बरोबर, पायातून ते स्लीपर निघू शकतो. त्याच्यासाठी बूट वगैरे असतील टू व्हीलर चालवताना तर आपणाला योग्य होईल असं. पण असं निसर्ग कुठलंही पायातलं चप्पल हे असू नये की जेणेकरून आपला धोका टाळावा. काळजी घेण्यासाठी हे होत. आता बरेचसेच लोक म्हणतात की ड्रेस कोड पाहिजे, पण आता शासनाला कुठलाही कायद्यानुसार टू व्हीलर चालवताना ड्रेस करता येणार नाही. परंतु सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील वाहनांना ड्रेस कोड हा निश्चित करता येतो, केलेले आहेत. हा देशासाठी कायदा आहे, राज्य त्या अनुषंगानं ड्रेस कोड निश्चित करत असतं. पण टू व्हीलरसाठी ड्रेस कोड हा शासनाला करता येणार नाही. कायद्यातच प्रावधान